नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र देशमुख, विषय विशेषज्ञ पशुविज्ञान व दुग्धशास्त्र या विषयाचा विषयतज्ञ असून कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथून शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष गोठ्यावर आपण आलो आहोत। आणि आज आपण पाहतो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर असेल काही भागामध्ये लंपी स्किन डिसीजच्या काही केसेस आढळल्या आहेत आणि हा फैलाव जास्त होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचार म्हणून आपण सगळ्या शेतकरी बांधवांना जनजागृती आपण करत आहोत। तर यामध्ये हा जो काही रोग आहे हा विषाणूजन्य रोग असून हा कॅप्रीपॉक्स नावाच्या व्हायरस मुळे हा रोग तयार होतो आणि याचे मुख्य कारण म्हणजे गोठ्याची अस्वच्छता। गोठ्यामध्ये हे आज आपण पाहतो आहे की मलमूत्र साचलेला आहे, या ठिकाणी जीवांची उत्पत्ती होते, त्याच्यामध्ये कीटक असतील, त्यामध्ये गोमाशा असतील, गोचिड असतील, त्यानंतर मच्छर असतील, तर याची उत्पत्ती होऊन त्यांना चावणे आणि त्याच्यातून या मार्फत आपल्याला या कॅप्रीपॉक्स नावाचा जो विषाणू असते हा त्याच्यामधून लंपी स्किन डिसीज हा रोग आपल्या जनावरांना होतो। तर याचे प्रमुख लक्षण म्हणजे डोळ्यातून पाणी येणे जनावरांच्या, त्यानंतर हे मुख्यत्वे लहान वासरे आहे यांना लवकर बाधित करते। त्यामुळे आपण या गोठ्याची स्वच्छतेकरता दर 15 दिवसांनी आपण डेल्टामेथ्रिन 0.01% याची फवारणी आपण केली पाहिजे गोठ्यामध्ये, जेणेकरून याचा कीटकांचा नायनाट केला जाईल। आणि त्याचबरोबर पशुवैद्यकच्या सहाय्याने आपण त्वरित जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकरी गोपालकांनी लस टोचून घ्यावी असे मी कृषी विज्ञान केंद्रातर्फे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो।